दम थांबलोय. हा हात आरपार जाऊ शकत होता. पैसे कुठे आहेत? माझ्या संयमाचा अंत बघू नका लालीजी. सांगा ना पैसे कुठे आहेत? चला मी 5 पर्यंत मोजतो. हा, तुम्ही मला सांगायचं पैसे कुठे आहेत. 1 2 3 1 2 3 4. ठीक आहे, नका सांगू. बघा आपल्या कर्माची फळं. 1 2 3 4 5. नाही सांगायचं ना? नाही सांगायचं ना? नेम चुकला नाही, मुद्दाम चुकवलाय. पैसे कुठे आहेत सांगा. जवळ तुम्ही पैसे कुठे ते सांगत नाही तवर मी त्रास द्यायचं कमी करणार नाही. हो कॉन्स्टेबल साहेब, कवायचे साहेब येतील जाता. साहेब, माझ्या लेकीबद्दल काय कळलं का? तपास चालू आहे साहेब. मी खात्रीने सांगतो, हे सगळं त्या देशमुखातच काम आहे. अहो, त्या आप्पाला आणि त्याच्या पोराला माझी पोरगी अजिबात पसंत नव्हती. हो, त्या आप्पानं माझ्याकडनं वचन घेतलं होतं की माझी पोरगी करून घेईल सून म्हणून, आणि त्याच्या बदल्यात माझ्याकडनं 5 लाख रुपये घेतलं होतं. पण जसं जसं तिचं लग्नाचं वय झालं की त्यानं हातवर केलं आणि लग्नाला नाही म्हणायला लागला. पण मी पण मागं हटलो नाही, लगीन लावून दिलंच. पण तेव्हापासून साहेब माझे लेखी खार खाऊन सगळे. साहेब तुम्ही ऐका, माझं ऐका. तुम्ही त्या देशमुखाच्या मुसक्या आवडा, मग बघा कशी पोपटासारखी पटापटापटा बोलायला लागत्याल. तुम्ही जे सांगता खरंय? हो, माझी खात्रीच आहे ना. मी त्याला चांगले ओळखून आहे, त्या आप्पाला सुद्धा आणि त्याच्या पोराला सुद्धा. माझी पोरगी लय साधी भोळी हो साहेब. साधी भोळी म्हणजे हाव तिला तिला दुनियादारीतले चक्केबोचे काही कळत नाही. अहो, तिच्या जीवाला धोका आहे. तिचंच काही बरं वाईट झालं तर मी काय करायचो? चला. हा चला चला. गोपाळ आणि लाली घरात आल्यापासून आहे ना, नुसतं ग्रहणच लागलंय घराला. बनवती कुणीकडची अमावस्येसारखं रोज काही ना काही वाढून ठेवलेलंच आहे. हा, माझं ऐका, मी सांगते ना, त्या भामट्यानंच बायकोचं काहीतरी केलं असणार आहे. लय तिचा जीव होता ना त्याच्यावर, म्हणून त्यांनी तिचा जीव घेतला असेल. त्यालाच विचारा काय ते. आत्या, तुम्ही ना माझ्या गोपाळला ह्यात वडू नका. ए फुलत आहे, काय चुकीचं बोलल्या गा आत्या? हा, आता त्या दिवशी घरामध्ये ती दोघच होती ना, मग त्यालाच विचारणार ना, का कोणाला विचारणार? आणि काय घडलंय ते त्यांचं त्यांनाच माहिती, आपल्याला काय माहितीये का? आता ते सुभाषराव पोरगी गायब झाली, काय खोटं सांगणार आहे वय ग? तो बोलूच नकोस ग रंजे. तुला तर ना पहिल्यापासून माझ्या गोपाळचा इसाळ आहे. काय का आता आता तुझ्या गोपाळला काही सोनं लागलंय का त्याचा इचार करायला? नाहीतर काय, हिला लय पळका त्याचा. काजळ धुवून कुठं पांढरं पडतं का? आत्या बोला, अजून बोला. तुमचा जीव जोपर्यंत शांत होत नाही ना, तोवर दोघी बी बोलत राहा माझ्या लेकाला. पण काय उपयोग होणार नाही त्याचा. हा, मग बोलणारच, त्याच्यामुळे घडतंय सगळं. बस झालं ना, तोंड बंद करा तुमची. नुसती कटकट लावली आहे घरामध्ये. इथं परिस्थिती काय, तुमचं काय चाललंय? शांत बसा. तू कुठे चालला आता? लालीजींना हुडकायला. मला नाही वाटत पोलिस त्यांना हुडकतील. तसं जर का असतं तर त्या जामकर साहेबांनी पहिल्यांदा त्याच्या बहिणीला शोधलं असतं. त्याच्याकडनं त्याची बहीण शोधणं व्हाय नाही. लालीजींना कधी शोधायचा? मला शोधलं पाहिजे जाऊन.
नाहीतर उद्या परत माझ्यावर संशय घ्यायला सगळी मोकळे. तर आलाय मोठा कोराडीचा दांडा गोताच काळ कोंपणाने शेत खाल्लंय. अरे तू काय लायकीच आहेस ना ते मला चांगलं माहितीये. मी काय आज ओळखत नाही तुला. गोपाळ हे बघ, तू काय त्यांच्या नादाला लागू नको, त्याचा काय उपयोग नाही. बर तू मला सांग, लालीला कसं हुडकणार आहेस रे तू? मला नाही माहिती आई, मी कसा शोधणार आहे, काय करणार आहे, मला काय सुद्धा माहिती नाही. अगं रात्रभर झोप नाही मला. सतत त्यांचा चेहरा डोळ्यासमोर, असं वाटतं कुठनं तरी बघते त्या मला, कुठनं तरी आवाज देते, पण काहीच नाही. मला माझा संसार टिकवायचा असेल तर मला गेलंच पाहिजे. मला अडू नका, मी निघतो. काय 2 बायकोवाले देशमुख आहात का घरात? थांबा थांबा, बूट काढतो. असू दे असू दे. गुड मॉर्निंग. जामकर साहेब, लालीजी सापडल्या का? गोपाळ नावाचे टेलर, तपास चालू आहे, माहिती कळवण्यात येईल. अरे मग पूर्ण करूनच घ्यायचं ना. इथं काय चहा पाण्याला आलं होय? 2 बायकावाले देशमुख, तपास चालू आहे, त्याच कामी आलेलो आहे. विनाकारण मी फिरत नाही. काय गोपाळ नावाचे टेलर? अहो तुमची सुविद्य पत्नी गायब आहे, काही तपास लागत नाही. तुम्ही मात्र